वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेचं निवेदन करावं. आमची आज सकाळीच कॉल मार्फत शासनाने जरांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि आत्ता ते बसलेले उपोषण याला असताना इग्नोर करण्याचा निर्णय घेतला असं त्या ठिकाणी दिसतंय. कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला, पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे. पक्षाच्या वतीने आम्ही असणारा भूमिका ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की ओबीसीच्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही. ते जर झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे. बोलवतील की न बोलवतील हे सांगता येत नाही, परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी. आता हे फसवं राजकारण चाललंय काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे आणि म्हणून आम्ही असताना थेट जरांगे पाटील यांना आज निरोप पाठवलेला आहे, मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढली पाहिजे का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात. तेव्हा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही. यासाठी आम्ही असताना सूचना पाठवलेली आहे. त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सोडवण्यात येईल. तो त्यांनी असणारा करावा अशी आम्ही त्यांना असणारं सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत. आपण आता विचारा. तुमचा पाठिंबा असणार आहे वंचितचा? आता आम्ही बोलायला जाणार म्हटलं नंतर तो गृहीतच आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की आज त्यांनी सुद्धा महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे आणि 16 तारखेला अधिवेशन होऊन आता ते 20 तारखेला होणार आहे. त्याच्यामुळे गेल्या वेळेस ज्यावेळेस महिन्यापूर्वी उपोषण झालं त्यावेळेस सरकार सिरियसली घेत होतं, आत्ता सिरियसली घेत नाही असं तुम्हाला म्हणायचं? हो, कारण का आत्ता सिरियसली सरकार घेत नाही असं माझं एकंदरीत निदर्शनास आलेलं आहे. ते म्हणूनच म्हटलं ना की शासनाने त्यांना इग्नोर केलेलं दिसते असं मला त्या ठिकाणी वाटतंय. तेव्हा इश्यू हा इग्नोर करण्यासारखा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. गरीब मराठ्यांचा प्रश्न हा तसा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला GR काढला, आपण पाहिला. गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगतायत. आता काय नेमकं करणार याची असणारी
कोणालाच कल्पना ते देत नाहीत. लोकसभा निवडून निघून गेली तर मग ह्या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या 80पासून हा जो प्रश्न आयरनीवरती येतोय आणि प्रत्येक वेळेस त्याला असणारं इथे निजामी मराठी जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेलं आहे. पुन्हा ते असणारं वाट बघतायत की लोकसभा निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या की मग आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतोय. हा प्रश्न पुन्हा डावलला जाऊ नये म्हणून आम्ही असणारं जरांगे पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमधली आपली उमेदवारी जाहीर करावी. काय रिप्लाय आला सर त्यांचा? काय म्हणतात? आला की आम्ही सांगतो, आपल्याला अजून आलेलं नाही. सर, जसं जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी असं आपण म्हणतो. ओबीसी मराठा हा सगळा वाद चालू आहे. आज ओबीसी जे काही लीडर्स आहेत ते आता एक स्वतःची पॉलिटिकल पार्टी फॉर्म करतात आहे. त्याची आजच घोषणा होणार आहे पत्रकार परिषदेत. आणि कसं या सगळ्याचं ओबीसीमधली पॉलिटिकल जागृती झाली ह्याच्याबद्दल मी आनंदित आहे. आणि आत्ता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो. आपल्या अधिकाराची लढाई असं स्वरूप त्या ठिकाणी येते. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलिजियस अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते. त्याचं आम्ही स्वागत करतोय. त्यांनी तुम्हाला देखील त्यांच्यासोबत येण्याची विनंती करू असं सांगितलं आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा द्याल का? कोणाला? ज्या ते माझं म्हणणं असं आहे, ओबीसीचं असणारं राजकारणाचं पहिल्यांदा त्यांचा पक्ष फॉर्म होऊ द्या. त्यांचे धोरणं काय काय ते आम्ही बघू आणि त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेऊ. पण त्याचं पक्ष फॉर्मेशन करता येते त्याचं आम्ही स्वागत करतो. महाविकास आघाडी जागा वाटपाबद्दल काय चर्चा आहे? काय तुमच्याकडे संपर्क झालाय का पुन्हा एकदा? वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे. म्हणजे वर्तमानपत्रात की 40 जागेंचं आमचं सेटलमेंट झालेलं आहे. आमची जी शेवटची बैठक झाली होती मसुद्याच्या संदर्भातलं, तिथे आम्ही आमचा असणारा फायनल मसुदा सबमिट केलेला आहे. आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलं आहे. दुसरं, ज्यावेळेस आमच्याशी असणारं अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या, आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फुंडकर यांनी त्यांना असं कळवलं आहे की एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये 48 जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या. ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेंवरती लढवायचं आहे त्या घटक पक्षाशी बोलून आम्ही असणारा समझोता करू. त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू. त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा. ज्याच्यावरती 2, 3, 4 असे जे डिस्प्यूट्स आहेत ते त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं. आणि जे रिझॉल्व होणार नाहीत त्याचं म्हटलं तर समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल. तर हे दोन्ही प्रपोजल्स आम्ही त्यांना असताना त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या दोन्ही प्रपोजल्सवरती आता त्यांची काय चर्चा होते महाविकास आघाडीची त्याची आम्ही वाट बघतो. सर, मागच्या बैठकीत असं म्हणाले होते की युपी संदर्भात काँग्रेस उद्धव ठाकरे गट त्यांसोबत चर्चा झालेली आहे शरद पवार गटासोबत. मात्र काँग्रेससोबत युपी संदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. जेव्हा रमेश चेन्नीथला हे महाराष्ट्रात येतील तेव्हा काँग्रेस संदर्भातली चर्चा आम्ही करू. तर 2 वेळा रमेश चेन्नीथला हे महाराष्ट्रात आले, मुंबईत आले. तुमची काही चर्चा झालेली आहे का? नाही, माझी त्यांच्याबरोबर काहीही चर्चा नाही. आणि आमची असणारी चर्चा जी आहे ते डॉक्टर धैर्यवान फुंडकर आणि त्यांची टीम जी आहे
ती करते. त्यांनी जे काही आम्हाला सर्व फीडबॅक दिले की हा फॉर्म्युला तिथे मांडल्यानंतर त्यांची इंटरनल चर्चा होणार आहे. ते इंटरनल चर्चेमध्ये ते मग निर्णय घेणार आहेत त्याचे. तुम्ही मागितला तुमच्याशी बोलणं झालेलं माझं बोलणं टेलिफोनवरनं त्यावेळेस झालं होतं, त्याच्यानंतर नाही झालं. सर तुम्ही एक स्टेटमेंट दिलं होतं की इंडिया आघाडीसारखीच परिस्थिती महाविकास आघाडीची देखील होणार. ही सुरुवात झाली का? कारण का अशोक चव्हाण यांनी देखील आता काढता पाय घेतलाय महाविकास आघाडीतून. ते माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस पक्ष असेल, इतर पॉलिटिकल पार्टीज आहेत, कार्यकर्ते नेते सांभाळावे याच्याबद्दल दुमत नाही. पण पॉलिटिकल पार्टी ज्यांच्याबरोबर समझोता करू इच्छी मागते त्याच्यामधले एखादा कोणतरी शुक्राचार्य भूमिका घेतो की यांच्याबरोबर आपण करू नये. माझं म्हणणं असं आहे की तिथं त्या इंटरनली पॉलिटिकली चर्चा घेऊन एकतर त्याला हा निर्णय का घेतोय तो समजावून सांगण्यात यावा, आणि ते समजून सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना जर मान्य नसेल तर मला वाटतं असणारं डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आता मागच्याही लोकसभेमध्ये आम्ही असणारं सर्वांबरोबर समझोता करण्यासाठी आमची ओपन भूमिका होती. त्याही वेळेस अशी काही इंडिव्हिज्युअल्स होते की ते म्हणत होते काढण्याची गरज नाही आहे, आणि आज आपल्याला दिसतंय की त्याच्यापैकी काही जण जे आहेत ते BJPच्या गळाला लागलेले आहेत असं दिसतंय. तर BJPने आपल्या पक्षामध्ये काही माणसं प्लांट केलेली आहेत का याचासुद्धा राजकीय पक्षाने विचार करावा, हा महत्त्वाचा आहे. सर काल अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले, अजूनही काही काँग्रेसची लोक आमदार जाण्याची शक्यता आहे का? काय वाटतं? हवेमध्ये तर चर्चा आहे की अनेक जण जातील असं. माझं सरळ म्हणणं असं आहे की मी अगोदरच इथल्या पॉलिटिकल सिस्टमला वॉर्न केलं होतं की नरेंद्र मोदी हे रिंगमास्टर आहेत. जे इन्क्वायरी खाली आहेत आणि जे इन्क्वायरी खाली येऊ शकतात करप्शनच्या चार्जेस खाली, मोदींना ज्यांना नाचवायचं आहे एकतर ते नाचायला तयार होतील, किंवा नाचायचं नसेल तर ते BJPमध्ये सहसा सरळ निघून जातील. शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांनी संदर्भात उद्या निर्णय लागणार आहे संदर्भात, आणि आज अशी चर्चा सुरू आहे की काँग्रेस आणि शरद पवार गट हे लिडिंग काँग्रेसने जसा प्रस्ताव दिला अशी माहिती होती शरद पवार. मला माहीत नाही, सर तुम्ही महाविकास माझ्याशी कोणी ह्या गोष्टी शेअर केलेल्या नाही. नाही ते आता मी ज्योतिषी अजून झालेलो नाही. सर तुम्ही महाविकास आघाडीसोबत बैठक घेतली. अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा साथ सोडलेला आहे. पक्षाचं जे नेतृत्व आहे ते याला कारणीभूत आहे. म्हणजे सरळ आरोप जो आहे तो नाना पटोले यांच्या नेतृत्वावर जात आहे. तुम्हाला काय वाटतं यावर त्यांचं नेतृत्व कमी पडतंय का? कारण का 3 मोठे चेहरे गेलेले आहेत आता. काँग्रेस पार्टीनेच याच्यावरती असं उत्तर दिलं पाहिजे की अशोक चव्हाण का गेले. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. इतर जण कोणीच त्याच्यावरती माझ्यानं उत्तर देऊ शकणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं. हिंदी में एक बार एक सर, शेवटी एक- मला हां. सर नारायण राणे यांनी ट्विट केलेलं आहे जरांगे पाटील यांच्या विरोधात. जरांगे पाटील यांनी काल एक वक्तव्य केलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार आहे. तर त्यांनी असं ट्विट केलेलं आहे की जरांगे पाटील यांनी त्यांची मर्यादा जी आहे ती ओलांडली आहे, आणि जर मोदी महाराष्ट्रात आले तर अस्सल मराठा समाज काय असतो हे आम्ही जरांगे पाटील यांना दाखवून देऊ. नो कॉमेंट्स. हिंदी में ट्वीट करने जरांगे पाटिल दोबारा अनशन पर बैठे हैं. उनकी 2 मांगे थी, एक कुनबी मांग थी और दूसरा जो था गरीब मराठा जो है उसको आरक्षण मिलना चाहिए. ये जो मराठा आरक्षण की बात वहाँ पर थी, सरकार ने अधूरी रखी थी, और यही कहा कि एकनाथ शिंदे का जो कमीशन बैठा है उसके बाद में इसका फैसला लिया जाएगा.
और ये भी बताया गया था कि अधिवेशन जो है सरकार लेगी और उस पर निर्भय होगा और उस पर निर्णय होगा। लेकिन अभी दिखाई दे रहा है कि शासन अधिवेशन इस इशू पर होगा या नहीं होगा इसकी कोई जानकारी नहीं है। लेकिन मार्च के पहले हफ्ते में आचार संहिता लगने की उम्मीद है और उसके पहले महाराष्ट्र असेंबली बुलाना ज़रूरी है और बजट पेश करना ज़रूरी है, ऐसा मैं मान के चलता हूँ। वोट ऑन अकाउंट लेना ज़रूरी है। तो उसमें अगर ये ले रहे हैं तो मैं समझता हूँ कि उस पर कोई चर्चा नहीं होगी, बातचीत नहीं होगी। अनशन पर बैठे हुए जारांगे पाटिल, इनकी तबीयत जो है वो पूरी तरह से बिगड़ चुकी है, उनके नाक से खून बह रहा है, ऐसा बताया जा रहा है। हम लोग ने उनको पार्टी की तरफ से एक संदेशा भेजा है कि ये एक पॉलिटिकल लड़ाई है। आप अपने शरीर से इसके साथ में लड़ रहे हो, उसके साथ में बैठ के आपको पॉलिटिकल लड़ाई भी लड़नी होगी। और ये पॉलिटिकल लड़ाई आपको लड़नी है तो आपको इस लोकसभा में जालना की कॉन्स्टिट्यूंसी से कॉन्टेस्ट करना होगा। और वो कॉन्टेस्ट जो है किसी पॉलिटिकल पार्टी से नहीं, तो इंडिपेंडेंट आपको कॉन्टेस्ट करना होगा। क्योंकि अगर आप किसी पॉलिटिकल पार्टी के साथ जाते हो तो जिस तरह से दूसरे आमदारों का मुंह दबाया जाता है वैसे आपका भी आवाज़ दबाई जाएगी और आपको कहने का बात नहीं होगा। हम लोग उम्मीद करते हैं कि जारांगे पाटिल जो है ये एक पॉलिटिकल इशू है, इसको समझ में लेते हुए इलेक्शन के बारे में, लड़ने के बारे में जो है वो भूमिका लेंगे और लोगों को बताएंगे, ऐसा हम लोग उम्मीद करते हैं। किस तरह से जारांगे पाटिल को देखिए, जब हमने सुझाव ही दिया है तो इसका मतलब यही है कि हम उसको उनके साथ रहेंगे। लेकिन उनसे यही कहेंगे कि ओबीसी का आरक्षण अलग होगा और मराठा समाज का आरक्षण जो है वो अलग होगा। दोनों को मिक्स करने की कोई ज़रूरत नहीं है। कुंभी की मांग तो उनकी पूरी हो चुकी है, मतलब तो कुंभी तो पहले भी था वहाँ पर, तो इसलिए उनका जो ये था कि रिश्तेदारों की बात वहाँ पर थी, तो उस पर अभी तक सरकार ने कोई स्पष्टता नहीं दी है कि रिश्तेदारों का होगा या नाही होगा। थँक्यू, मला वाटतं ह्याच्यावरतीच आपण आज थांबू इथे। महाविकास आघाडी के बहुत सी काही ऑफर देण्यात आली होती का? ते एका माझं. वृत्तवाहिनीशी बोलताना बोललेलं की हा, मी ते. तुम्हाला ही ऑफर. मला वाटतं हा इश्यू थोडासा महत्त्वाचा आहे, नेक्स्ट टाइम आपण त्याच्यावरती बोलू। सर अशोक सर, चव्हाण एमबीए में सीट शेयरिंग को लेकर अभी तक कोई डिस्कस नहीं निकल पा रहा है। आप भी गए थे पिछली बैठक में, क्या लग रहा है कुछ नतीजा निकलेगा? सीट शेयरिंग हो पाएगी? आपकी हिस्सेदारी कितनी रहेगी? देखिए, हमने उस पर जो मीटिंग हुई थी उस पर एक बात एमबीए को बताई दी थी कि वो अपने आप में अगर 48 सीटों का बंटवारा करे तो हमको कोई एतराज़ नहीं है। जो इंडिविजुअल पॉलिटिकल पार्टीज़ है उनके साथ में बैठ के हमको जो सीट चाहिए उनसे हम लोग बातचीत करेंगे। अगर समझौता नहीं हुआ है तो मैंने उनसे कहा कि हर पार्टी की डिमांड जो है वो पूल करते हैं और पूल करने के बाद जो इंडिविजुअल सीट्स है उस पर फैसला हो जाएगा कि भैया ये सीटें उनको दी है। जहाँ 2 पार्टियाँ मांग कर रही है, 3 पार्टियाँ मांग कर रही है, 4 पार्टियाँ मांग कर रही है, जहाँ 2 है वो दोनों बैठ के फैसला करे कि कौन छोड़ने के लिए तैयार है, कौन लड़ने के लिए तैयार है। जो 3 है वो तीनों पार्टी तय कर ले, जहाँ 4 है वहाँ पर 4 तय कर ले। जहाँ पे डिसीजन नहीं होता है वो कमेटी बैठ के फैसला करेंगे। अगर ये सिस्टम अपनाते हैं तो मैंने उनसे कहा कि भैया समझौता जल्दी हो सकता है। लेकिन लेट हो रहा, आपको लगता है इसी वजह से नेता भी छोड़कर जा रहे हैं पार्टियों का? नहीं, नेता और सीट शेयरिंग का कोई संबंध नहीं। जिनको जाना है वो तो जाएंगे ही, क्योंकि उनको जेल से बचना है। मैंने तो पहले कहा कि मोदी जी का फंडा एक ही है, आप अगर हमारे पास आओ तो आप गंगा में धुले हुए बन जाओगे, नहीं तो आप तिहाड़ में दिखाई दोगे। अभी एक खबर आई थी एनसीपी और कांग्रेस के मर्जर की, हालांकि एनसीपी डिनाई कर चुकी है, इस पर आपकी क्या? आप मेरे ख्याल से जब डिनाई कर चुकी है तो बातचीत का गुंजाइश ही नहीं है, खत्म हो गई वो। खंडोरेंच्या विजयाविषयी आपल्याला काय वाटतं? खंडोरे निवडून येतील? नो कमेंट्स। जर
मागासवर्गीय आयोगावरनं चंद्रलाल मेश्राम यांची उचल मागणी करण्यात आलेली आहे. मराठा आरक्षणासंदर्भातल्या त्यांच्या भूमिकेवरनं वाद निर्माण होत आहे असं वाटतंय. मला जेवढी माहिती आहे त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ डेटाच्या सिस्टमवरनं त्यांचा वाद आहे. का त्यांचा जो काही आक्षेप मला असताना दिसतोय की ज्या पद्धतीने डेटा कलेक्ट केला जातोय त्या पद्धतीतच दोष आहे आणि त्या दोषामुळे गरीब मराठ्याला आरक्षण मिळणार नाही अशी एकंदरीत त्यांची भाषा आहे असं मी त्या ठिकाणी बघतो. सर आपने मालूम है ये मालूम नहीं मुझे कोई पिटिशन की मनोज कोई जरांगे- जानकारी नहीं है. सर मनोज जरांगे संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितलंय डोक्यावर पडलेला माणूस आहे तो काही बडबड करतो आणि आता त्यांनी मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न जरांगेचा सुरू आहे असं वक्तव्य एका चळवळीतल्या व्यक्तीबद्दल केलं जातंय. कसं बघता नारायण राणेंच्या वक्तव्याकडे? राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे खालावलेला आहे. एकमेकांबद्दल जो आदर पाहिजे तो आदर राहिलेला नाही आणि अशा या वक्तव्यातून पुन्हा ते अधोरेखित होत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आमचं आव्हान आहे की हे जे सत्ताधारी जे आहेत यांची अवस्था गढूळ पाण्यासारखी झालेली आहे किंवा गढूळ पाणी हे काही पिण्यालायक नसतं. ते बदलावं लागतं, फेकून द्यावं लागतं. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये लोक नवीन पाणी भरतील असं मी त्या ठिकाणी अपेक्षा बघा. सर महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी को कमजोर करने के लिए बीजेपी सबको ऑफर दे रही है, अपनी तरफ खींचने की कोशिश कर रही है. आपको भी इस तरह का कोई ऑफर आया है? देखिए बीजेपी की ये जो ऑफ़र है मैं ये मान के चलता हूँ कि 370 रद्द करने के बाद, राम मंदिर का निर्माण करने के बाद, कॉमन सिविल कोड की भाषा करने के बाद और कुछ उनके स्टेटों में लागू करने के बाद भी जब दूसरे पार्टियों को ख़त्म करने की बात होती है तो मैं ये समझता हूँ कि उनके पाँव के नीचे की मिट्टी खिसक गई है और उनको ये लगता है कि अपने को अगर बचना है कि दूसरे का मकान तोड़ दो. उनका मकान टूट गया तो अपना जो है वो साबुत रहेगा, ऐसी उनकी राजनीति है. इसलिए ये पूरी तरह से डर चुके हैं ऐसा मैं मान के चलता हूँ. नेशनल पर्सपेक्टिव में अगर पीएफसी खुद लड़ रही है कांग्रेस के बिना, आम आदमी पार्टी पंजाब, दिल्ली, गोवा में अपने आप लड़ रही है इंडिया अलायंस के बिना, आपको लगता है कहीं ना कहीं बीजेपी को हटाने का कार्यक्रम है वो ऑलमोस्ट पेपर पे समाप्त हो? मेरे हिसाब से जो है वो जो इलेक्शंस हुए, बंगाल में इलेक्शंस हुए, बीजेपी सफाई हुई. आज जो है पंजाब में इलेक्शंस हुए, बीजेपी सफाई हुई. बिहार में इलेक्शंस हुए, बीजेपी वहाँ पे सफाई हुई है. तो ये उनका सफाया होते जा रहा है और आज जो है वो किसानों का आंदोलन दोबारा शुरुआत हो चुका है. तो इसका मतलब ये हुआ कि इनका जो राम मंदिर का जो मामला था और ये कह रहे कि राम मंदिर के इशू पर हम लोग आएंगे, किसानों ने उस मामले को तो तहस नहस कर दिया और एमएसपी प्राइस का कानून बनाने की बात की है. अभी तो ये बना भी नहीं सकते, सिर्फ ऑर्डिनेंस निकाल सकते हैं. थैंक यू. चलो चाय